हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी मराठी लँग्वेजचा इम्पॉर्टंट मॉक पेपर 6 सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 4 मॉक पेपर सॉल्व्ह केलेले आहे, प्लस त्याच्या आधी पण मॉक पेपर सॉल्व्ह केलेला आहे. व्याकरण पण काही सब्जेक्ट्स आपण केलेले आहेत. ठीक आहे. तर ज्यांनी ते व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची मराठी लँग्वेजची प्रॅक्टिस होणार. कारण की 20 क्वेश्चन्स आहेत, 10 मार्क्स आहेत, तर ते पण आपल्याला मिळवायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला मराठी लँग्वेजची प्रॅक्टिस सुद्धा करणे गरजेचं आहे. ठीक आहे. अकाउंटशी तर आपण पूर्ण प्रॅक्टिस केलेली आहे, पूर्ण क्वेश्चन्स आपण घेतलेले आहे, रिव्हिजन बेस इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण आपले कंटिन्यू चालू आहे. ठीक आहे. लास्ट 3 मंथपासून आपण अकाउंटची सिरीज स्टार्ट केली होती. त्याच्यामध्ये मिनिमम तुम्ही चॅनलच्या प्ले लिस्टवर जाऊन बघाल तर मिनिमम 200+ तुम्हाला व्हिडिओज तिथे अकाउंट्सचे दिसतील. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण मॉक पेपर 5 मराठी लँग्वेजचा. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य त्या जोड्या जुळवा. तर बघा, इथे दिलेलं आहे प्रतीची, प्रतीती, प्रत्ययी आणि प्रतीक. इकडे दिलेलं आहे संकेत, पश्चिम दिशा, अनुभव आणि नेहमी. ते इथे जर करेक्ट सिक्वेन्स जर बघितला तर प्रतीची मीन्स पश्चिम दिशा. ठीक आहे. तसंच जर प्रतीती म्हटलं तर प्रतीती म्हणजे होते अनुभव. जर प्रत्ययी म्हटलं तर प्रत्ययी म्हटलं होते नेहमी. ठीक आहे. आणि प्रतीक मीन्स होते संकेत. तर इथे जर करेक्ट सिक्वेन्स पाहिला तर 2, 3, 4 बरोबर आहे आणि 1. तर 2, 3, 4, 1 जर पाहिला तर सेकंड जे आहे ते काय आहे, करेक्ट आन्सर. नेक्स्ट सेकंड, उभी जोडणी आणि आडवी जोडणी असलेले कोणते शब्द बरोबर आहे. तर बघा, उभी आणि आडवी, तर इथे बघा अन्न आहे, फन्न आहे, मुद्दा आहे आणि मुद्दा आहे. ठीक आहे. दोन्ही वर्ड आले. तर इथे जर करेक्ट जर बघितलं तर सर्वच जे आहे ते उभी व आडवी जोडणीवाले शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, योग्य जोड्या जुळवा. आता योग्य जोड्या जुळवा बघा, इथे पुन्हा दिलेले आहे आपल्याला ऑप्शन्स. बघा, मांजराने उंदीर खाऊन टाकला. सेकंड, शिक्यांचे तुटणे. त्याच्यानंतर थर्ड, विदूषक मुलांना हसवितो. फोर्थ, मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले. ठीक आहे. तसंच इकडे बघा, अकर्तक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, सहाय्यक क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद. तर इथे जर करेक्ट सिक्वेन्स जर पाहिला तर मांजराने उंदीर खाऊन टाकला तर हा जो आहे हा सहाय्यक क्रियापद आहे. ठीक आहे. तसंच शिक्क्यांचे तुटले हे अकर्तक क्रियापद आहे. तसंच विदूषक मुलांना हसवतो हा प्रयोजक क्रियापद आहे. ठीक आहे. आणि मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले हे द्विकर्म क्रियापद आहे. तर इथे जर करेक्ट सिक्वेन्स पाहिला तर काय येईल, 3 बरोबर आहे, 3, 1, 4, 3 सॉरी 3, 1, 4, 2. तर 3, 1 जर 4, 2 जर पाहिला तर इथे फोर्थ जे आहे ते काय आहे, करेक्ट सिक्वेन्स. नेक्स्ट फोर्थ, एका हाताने टाळी वाजत नाही. नाही या क्रियापदाचा प्रकार वाटतं. नाही हे अनियमित क्रियापद आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला. म्हणून या अवयवाचा प्रकार कोणता. आन्सर आहे उद्देशबोधक अवयव. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स, सारा चोरांचाच डॅश मन पूर्ण करा. तर सारा चोरांचाच बाजार. ठीक आहे. नेक्स्ट सेवन, घोडा घोडा खेळू चला. अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. तर हा आहे पूर्वाभत्स शब्द. ठीक आहे. नेक्स्ट 8, हिरवे हिरवे गार गालीचे विशेषणाचा प्रकार कोणता. आन्सर आहे गुणविशेषक, गुणवाचक. ठीक आहे. नेक्स्ट 9, त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला. अधोरेखित शब्द समूहाचा प्रकार कोणता. तर हा आहे उद्देश्य विस्तार समूह. ठीक आहे. नेक्स्ट 10, ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असेल तर काळ ओळखा. तर हा आहे रीती भूतकाळ. ठीक आहे. नेक्स्ट तसंच बघा, महाट्रान्सकोची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. याच्यामध्ये कम्प्लीट मॉक टेस्ट 10 मॉक टेस्ट विथ कम्प्लीट सोल्युशन दिलेलं आहे. त्याची प्राइस आहे 150. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. तसंच बघा 11 का दिला आहे, सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग प्रकार कोणता. तर हा आहे हा आहे कर्मकर्तरी प्रयोग. ठीक आहे. सेकंड. नेक्स्ट 12, काळ व त्यांच्या वाक्य यांच्या जोड्या लावा. तर बघा,
काय म्हटलेलं आहे, वाक्यातील क्रिया पुढे होईल असा बोध होतो तेव्हा. सेकंड म्हटलंय वाक्यातील क्रिया पूर्ण झाली की. तसंच वाक्यातील क्रिया चालू असल्याचे दर्शवते तेव्हा. आणि फोर्थ वाक्यातील क्रिया भूतकाळी तरीही वरवरचेच होत असे असा बोध. तर इथे जर ऑप्शन्स आपण बघितला तर इथे बघा वाक्यातील इकडे भूतकाळ, वर्तमान काळ, रीतिकाळ आणि भविष्यकाळ. तर वाक्यातील क्रिया पुढे होईल असा बोध होतो म्हणजे हे काय आहे आपलं भविष्यकाळ आहे म्हणजे फोर्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्यातील क्रिया पूर्ण झाली की म्हणजे हा भूतकाळ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्यातील क्रिया चालू असल्याचे म्हणजे वर्तमान काळ. आणि त्याच्यानंतर वाक्यातील क्रिया भूतकाळी तरीही वरवरचे होत असा बोध, तर हा रीती भूतकाळ. ठीक आहे. तर करेक्ट जर सिक्वेन्स पाहिला तर 4 1 2 3. तर 4 1 2 3 म्हणजे हा फर्स्ट जे आहे ते काय आहे करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट 13 संधीचे प्रकार व उदाहरणे दिली आहे, योग्य जोड्या जोडवा. तर बघा संधी आणि उदाहरण दिले आहे. सजातीय स्वर संधी, विजातीय स्वरसंधी, पूर्वरूप स्वरसंधी आणि पररूप स्वरसंधी. इथे बघा उदाहरण भेटून, नाहीसा, गोलाकार आणि रामेश्वर दिले आहे. तर इथे जर आपण करेक्ट सिक्वेन्स जर बघितला तर जर सजातीय स्वरसंधी म्हटलं तर याचा करेक्ट आन्सर आहे सजातीय जे आहे ते गोलाकार. ठीक आहे. त्याच्यानंतर विजातीय स्वरसंधी जर म्हटलं इथे तर इथे येईल रामेश्वर. त्याच्यानंतर पूर्ण रूप स्वरसंधी म्हटलं तर तो येईल नाहीसा आणि पररूप स्वरसंधी म्हटलं तर भेटून. तर इथे सिक्वेन्स येईल आपला 3 4 2 1. तो बघा फर्स्टच आहे 3 4 2 1. ठीक आहे. नेक्स्ट 14 अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही, वाक्य पृथक्करण जोडवा. आता बघा इथे वाक्य दिलेलं आहे आणि वाक्य पृथक्करण दिलेलं आहे. बघा अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र आणि लिहिले नाही. इकडे क्रियापद, विधेय विस्तार, कर्मविस्तार व उद्देश दिलेला आहे. ठीक आहे. तर इथे जर करेक्ट सिक्वेन्स जर पाहिला तर अलीकडे जे आहे ते काय आपल्याजवळ विधेय विस्तार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जे आहे, ठीक आहे, तर मी हे काय आहे उद्देश दिलेलं आहे. तुम्हाला एकही पत्र जे आहे ते काय आहे कर्म व कर्मविस्तार आहे. आणि लिहिले नाही हे काय आहे क्रियापद आहे. तर इथे जर करेक्ट सिक्वेन्स पाहिला तर काय येईल 2 4 3 1. काय येईल 2 4 3 1 म्हणजे करेक्ट आन्सर येईल थर्ड. नेक्स्ट 15 पुढील विधाने वाचा. बघा क्रियापदांना काळ व अर्थ यांचे विकार होतात. तर बघा इथे दिलेलं आहे कधी कधी वर्तमान. तर इथे बघा काय दिलेलं आहे क्रियापदांना काळ व त्यांचे विकार होतात. ठीक आहे. तर हे काय आहे ट्रू आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे इथे फक्त कधी कधी वर्तमान काळाच्या किंवा भूतकाळाच्या क्रियापदावरून भविष्यकाळाचा आशय व्यक्त होतो, हेही ट्रू आहे. त्याच्यानंतर थर्ड संकेतार्थी क्रियापदे भूतकाळी असतात, तर हे फॉल्स आहे. म्हणजे फक्त ए आणि बी हे काय आहे बरोबर आहे आणि सी जे आहे ते चूक आहे. तर बघा फक्त सी जे आहे ते काय आहे चूक इथे आन्सर दिलेलं आहे. नेक्स्ट 16 ततिग्ध किंवा शब्दसाधित शब्द कोणते आहेत. तर इथे जर बघितलं तर बघा यादव, खडकाळ, माय आणि कर्णा. तर इथे जे ए आणि बी आहे हे काय आहे शब्दसाधित शब्द आहे. तर ए आणि बी काय आहे करेक्ट आन्सर आहे फक्त ए. नेक्स्ट 17 व्यंजनांच्या लेखाकाराच्या योग्य जोड्या जोडवा. बघा दंड नसलेले व्यंजन, मध्ये दंड असलेले व्यंजन, जोडलेला दंड असलेले व्यंजन आणि अर्धदंड असलेले. तर इथे बघा ड प फ र. तर इथे जर करेक्ट सिक्वेन्स बघितला तर दंड नसलेले व्यंजन म्हणजे जे आहे ते आहे र. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्ये दंड असलेले व्यंजन म्हणजे आहे ते आहे फ. जोडलेले जे दंड आहे ते म्हणजे आहे प आणि अर्ध म्हणजे आहे ड. तर इथे करेक्ट सिक्वेन्स येईल 4 3 2 1. तर फर्स्ट जे आहे ते काय आहे करेक्ट आन्सर. नेक्स्ट 18 सर्वनामाचे प्रकार व त्यांचा वापर असलेली वाक्ये ते योग्य जोडे लावा. तर बघा अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे. इथे बघा काय दिले आहे दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम व संबंधी सर्वनाम. ठीक आहे. इथे म्हटलं आहे जो करेल तो भरेल. त्याच्यानंतर हे पुस्तक कोणी फाडले, तो हत्ती पहा आणि कोणी कोणास हसू नये. इथे जर करेक्ट सिक्वेन्स पाहिला तर बघा दर्शक सर्वनाम म्हणजे काय तो हत्ती पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्नार्थक म्हणजे काय येईल ते पुस्तक कोणी फाडले. बरोबर आहे. तसंच जर सामान्य सर्वनाम म्हणजे तो कोणी कोणास हसू नये
आणि संबंधी सर्वनाम म्हणजे जो करेल तो भरेल. म्हणजे इथे जर सिक्वेन्स पाहिला तर काय 3 4 2 1, तर 3 4 2 सॉरी 3 2 4 1, तर करेक्ट आन्सर आहे इथे सी 3 2 4 1. ठीक आहे. नेक्स्ट 19, गटाबाहेरचा शब्द कोणता? जर गटाचा बाहेर मीन्स एक्सपेक्ट, तर बघा अपुरा, नास्तिक, बेडर आणि जलद. तर इथे जलद जो आहे तो काय आहे? गटाबाहेरचा म्हणजे ऑड वन आउट. नेक्स्ट 20, प्रतिक्षण, कष्टसाध्य, घरोघरी, अन्याय यापैकी अवयवभाव समासाचे शब्द ओळखा. तर प्रतिक्षण व घरोघरी हे जे आहे हे अवयवी भाव समासाचे शब्द आहे. ठीक आहे. तसंच बघा अकाउंटशम ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF आहे, फॉर्म्युला बेस्ड PDF आहे आणि रिव्हिजन अकाउंट बेस्ड PDF आहे. तर ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, प्राइजेस दिलेली आहे, तर तुम्ही तिथं PDF जी आहे ती परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.